शुभ सकाळ साईराम मंडळी. दिवस तिसरा आणि त्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता झाली इकडे तयारी सगळ्यांची. इकडे बघा. हाय स्वराज, ओके ना सगळा? ओके. ओम साईराम. साईराम पोझिशन मध्ये सगळे निघायचं आहे बघा. ओमकार तारमले हाय. हाय साईराम. साईराम. आणि हा भरत भरत बरं ऐकर सगळ्यांना. भरत सर्वांचा लाडका आमचा भरत. इकडे बघ. एक इकडे बघ. ब्लॉग हाय पब्लिक. भारत हाय कर. भारत आणि आमचा ओके. घासले ना बाबा. गाठेम घासू. भारत नका सगळे बाळा का कुठे बघ ना. लाव पुढं. लाव एक लाव. नारायण लगेच झाला का तुझा? झेंड्याच्या मागे चला. तर आता घाट कंप्लीट करून आम्ही पोहोचले घाटांदेवी मंदिरात. बाजूला जाऊ दे. आता घेतो दर्शन आणि पुढच्या पासून. आज नाश्त्याला इकडे मिसळ काय आहे आणि पाव आहे, कांदा आहे, लिंबू आहे. ज्यावेळेस काय वाटायला बसला आणि बाळा काही लावलेला आहे आणि सगळे आपली मंडळी. इंस्टाग्राम बघितलं का? मग बघतो ना काका आम्ही. आता काका बघा. काका राहतात इगतपुरीला. पहिले सुरुवात इथे असते घाटंदेवीला येऊन सायकलला. तर त्याशिवाय एक पण कुल्फी विकत नाही. बरोबर ना? पिकअप नव्हतं आमचा. आपल्याला सांगतो 8 किलोमीटर चालायचे. परत पाय पडलेत. काय बोलतो, माझी नको चिंता करू. माझी चिंता करणार साईबाबा आहे. पण तू काय मध्ये थांबवतो, जातो पुढे जातो, स्वतः निघून जातो. हो मंडळी, आता दुपारच्या विश्रांतीवर आलेलो आहोत आम्ही. जय स्वराज हाय करा. आणि इथं आपले मित्रमंडळी सगळे जमा झालेले आहेत. आणि बघा इथं मीटर आहे पाण्याचं. कसं पाणी म्हणजे आपल्या इथं लाईट असते. म्हणजे जेवढा वापरू तेवढे पैसे. इथं पाणी सुद्धा इगतपुरीला हा मीटर आहे त्यांचा. का जेवढा तुम्ही पाणी वापराल तेवढे तुम्हाला पैसे द्यायला लवकरच ही सुविधा आपल्याकडे पण येणार आहे असं मला वाटतंय. आणि सगळी गँग आज समोर झोपले. सगळी गँग समोर झोपले बघा. तर मंडळी दुपारची विश्रांती केल्यानंतर आता आम्ही निघालो इगतपुरीवरनं. डायरेक्ट जाणार आहे घोटी पार करून. रात्रीचा जगदीश पाटील यांचा हॉल्ट आहे तिथे. तर प्रवासादरम्यान कंटिन्यू राहा. बाकी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. आता पालखी सोबत आहे. मित्रांनो, जी आधी पालखी गेले ना तिच्यामध्ये बिबट्याचं वातावरण निर्माण झालेलं. त्यांनी आम्हाला सांगितलं गोष्टी सोडल्यानंतर जरा बिबट्यांचं वातावरण आहे. तर घेतले सुतळी बॉम्ब आणि स्वतःच्या संरक्षणासाठी का होईना रस्त्यावर सुतळी बॉम्ब. तर बिबट्या आपल्या आसपास येऊ नये म्हणून आम्ही सुतळी बॉम्ब यूज करतोय. नमस्कार मंडळी, आता आम्ही पोहोचलोय रात्रीच्या विश्रांती गृहावर. कुठे आहे आपला कुठे आहे आपला स्पॉट? आपला स्पॉट आहे जगदीश पाटील पिंपळगाव मोड.
बाळा का आता तू एवढा चालत आलायस आता तुला कसं वाटतो मला सांग जरा कारण तू पण लय गाडीत येऊन शिट्ट्या मारलेल्या आहेत पहिले हा सांग तू तू 20 वर्ष झाले पालखीला ए, त्याच्यानंतर मी 6 ते 7 वर्ष कंटिन्यू चाललेलो आहे. त्याच्यानंतर सेवा करायची. आपल्याला वाटते सेवा म्हणजे सेवा पण खूप महत्वाची. हो तुम्ही आहेत म्हणून आम्ही चालत असतो ते पण गोष्ट रातच्या झेंड्यापर्यंत पाणी नाश्ता वगैरे आणायचा. परत त्याच्यानंतर सर्व अरेंजमेंट असते, खूप अरेंजमेंट असते. आपल्याला वाटतं तसं नसते पण चालण्यामध्ये पण खूप मजा आहे. आता आपले प्रशांत माऊली वगैरे एवढ्या वर्ष चालतात पण पाय वगैरे दुखतातच ना. असं असतं. आणि लांडे माऊली तर आता मोठे झाले तात्या झालेले आहेत तरी पण ते सांगताय खूप मजा असते. 7 दिवस म्हणजे स्वर्ग सुखासारखे असतात. आणि आता आपला ब्लॉग आपण चालूच ठेवणार आहे थोडा वेळ आणि पशा माऊलींना विचारू पशा माऊली आजचा प्रवास आपला कसा होता. आजचा प्रवास थोडा काळजी करणाराच होता कारण की या साईडला बिबट्यांचा वावर खूप चालू आहे आणि माझ्या शहापूरची पालखी येऊन गेली त्यांना बिबट्याचा डायरेक्ट दर्शन घडलेलं होतं आणि सर्व साई भक्तांना घेऊन आम्हाला खूप सांभाळून त्यांना स्पॉटवर पोहोचवायचा होता. पण साईबाबांची कृपा एवढी कोणाला काही न इजा होता. सगळे सुखरूप स्पॉटवर आलेले आहेत आपल्या आणि आता रात्रीचा प्रवास संपलेला आहे इथं आमचा. आणि नक्कीच बघतो आपण आता 3रा दिवस आहे आजचा. दादू माऊली सुद्धा आमच्या आजपासून पालखीला जॉईन झालेत. तर दादू माऊली काय सांगशील आलास तू सुट्ट्या काढून वेळ काढून तू आलास. मी रोलॉन लावायला आले. आणि आजची तारीख आहे काय आजची तारीख 30 डिसेंबर. उद्या आहे 31 डिसेंबर माझ्या भावाचा बर्थडे. आणि भावाला विचारू भावा साई पालखी तुझा बर्थडे येणार आहे खूप नशीबवान आहेस तू. तुला कसं वाटतंय भावाचा बर्थडे विचार सांग. छान वाटतंय. याच्या आधी पण मी पालखीला यायचो तेव्हा माझा 31 तारखेला बर्थडे पालखीमध्ये व्हायचा. खूप छान पद्धतीने करायचे सर्व मित्र परिवार अरेंजमेंट. आता उद्या पण माझा बर्थडे आहे पण आम्ही करू एवढी अपेक्षा ठेवू नकोस. नाही पण त्यापेक्षा चांगलं होणार आहे. हा दरवर्षीप्रमाणे बरोबर आहे. चांगलं होणार. बाबांसोबत असणार आहे बर्थडे करू नाही करू अविस्मरणीय बर्थडे असणार आहे तुझा. वाढदिवसाला तुला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आपल्या युट्यूब परिवाराकडनं इंस्टा फॅमिलीकडनं. हे बार बार दिन ये आए बार बार दिन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. मला का अजून काय करू बाळा. ए नीट का ना पशा नीट का ना काय हलकटपणा करतोय. मंडळी शुभरात्र. आता झोपतो. चालून खूप दम लागलेला आहे पाय सुद्धा भरलेत खूप. आता झोपतो. दिवस 3रा आजचा ब्लॉग इथे एंड करतो. साईराम आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू कंटिन्यू करू ब्लॉग आपण. आणि तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांपर्यंत. चला साईराम बाय. आमचा कॉल टाइम आहे. गुड नाईट. आमचा म्हणजे तुझा आता याचा माझा नाही. माझा